Friends and students, today we are going to study about the activity parts in our poem number 2.4. In the last period we have completed the poet's information and the line by line meaning of the poem Upon a Westminster Bridge, written by William Wordsworth. Today we are going to study about page number 83, brainstorming activities. Activity number first, for preparing question based on the poem. Overall, for preparing question based on the poem, overall understanding of the poem is must. Discuss with your partner and prepare a set of 5 questions. For example, तर इथं कविता समजून घेतली आपण आणि त्यावर आधारित एक 4-5 प्रश्न तयार करायचे आहेत. तर हे 4-5 प्रश्न पैकी एक करून दिलाय, व्हॉट इज द नेम ऑफ द ब्रिज. टायटलमध्येच आहे, काय नेम आहे, मिनिस्टर ब्रिज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम. टायटल काय, अपॉन अ वेस्टमिनिस्टर ब्रिज. व्हॉट इज अबाउट द पोएम. पुढचा क्वेश्चन, द पोएम इज अबाउट द वेस्टमिनिस्टर ब्रिज अँड इट्स अ नॅचरल ब्युटी. हू इज द रायटर ऑफ धिस पोएम और हू इज द पोएट ऑफ धिस पोएम. तर विल्यम वर्ड्सवर्थ. त्यानंतर पुढचा प्रश्न, what is about the poem. Poem is a Petrarchan sonnet which William Wordsworth describes the beauty of bridge as seen down from the Westminster Bridge. Last question, the poem Westminster Bridge is कशाविषयी आहे तर सांगितले आता. तर ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम हे एक लक्षात ठेवा, म्हणजे क्वेश्चन याच्यावर तुम्हाला सोपं पद्धतीने येते. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर गिवन लाईन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन लाईन्स. फोकस ऑन द इन्फरन्स ऑफ द पोएट. ए बघा, द अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. द लाईन मीन्स, तर त्याचे अल्टरनेटिव्ह चूज करायचे आहेत की कविता हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर ही फेअर. या वेस्टमिनिस्टर ब्रिजवरून पाहिल्यानंतर याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही दुसरं, असं तो म्हणतो. तर याचे पर्याय दिलेले आहेत, त्यातले बघा मी ट्रान्सलेट करून देतो. पहिला पर्याय, द पोएट थिंक्स दॅट द प्लेस वॉज नॉट सो गुड. चांगलं ठिकाण नाही असं म्हणतो, नाही तो पर्याय नाही. क्वेश्चन नंबर पर्याय नंबर 2, अल्टरनेटिव्ह नंबर 2, द ब्युटिफुल दॅन धिस. ह्या पर्यायात म्हणतोय काय, याच्यापेक्षा अजून दुसरं एखादं ठिकाण चांगलं असू शकतं. आणि तिसरा पर्याय, द पोएट थिंक्स दॅट देर इज नो प्लेस ऑन द अर्थ विच इज ॲज ब्युटिफुल ॲज धिस वन. तर याच्यापेक्षा दुसरा कुठलंच ठिकाण सुंदर असू शकत नाही. तर हा तिसरा पर्याय इथं अल्टरनेटिव्ह बरोबर आहे. त्यानंतर बी मध्ये बघा, डल वुड बी ऑफ सोल हू कुड पास बाय. एखादा आळशी माणूसच इथून ही ब्युटी, सौंदर्य न पाहता पुढं जाऊ शकेल. तर याला काय म्हणायचं यातून, तर थर्ड पर्याय बरोबर आहे बघा, एनीवन विथ अ ॲप्रिशिएट माइंड वुड नॉट बी एबल टू इग्नोर द ब्युटी. कुणीच इथलं सौंदर्य न पाहता पुढं जाणार नाही असं सौंदर्य आहे त्या वेस्टमिनिस्टर ब्रिजचं. पर्याय नंबर 3 किंवा ॲक्टिव्हिटी नंबर तिथली 2, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. म्हणजे पृथ्वीवरती इतकं सुंदर याच्यापेक्षा दुसरीकडे कुठं असूच शकत नाही. तर दिस लाईन एक्सप्रेस द पोएट्स फिलिंग. या कवितेतून कवीच्या भावना ओळखता येतात निसर्गाविषयीच्या. द साईट ही सॉ फ्रॉम द ब्रिज इज ब्युटिफुल. दृश्य तिथली पाहिलेली खूप सुंदर आहे असं लक्षात येतं. देअर आर अ फ्यू मोर लाईन्स सिमिलर टू अबाव. याच्या सारख्याच अजून काही लाईन्स आहेत की जे सौंदर्य सांगतायत
निसर्गाचं वेस्टमिनिस्टर ब्रिजचं. विथ द हेल्प ऑफ युअर पार्टनर फाइंड देम डिस्कस व्हॉट दे एक्सप्रेस. तर अनेक अशा लाईन सांगता येतील बघा. पहिली लाईन आहे, त्यानंतर थर्ड लाईन आहे साईट सो टचिंग इट्स मॅजेस्टी, किंवा फोर्थ लाईन आहे दिस सिटी नाव डथ लाईक अ गारमेंट वेअर, द ब्युटी ऑफ मॉर्निंग, सायलेंट बेअर शिप्स टावर, ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. ह्या सर्व लाईन्स ह्या त्याच्या ब्युटी सांगणाऱ्या आहेत. त्यानंतर थर्ड पर्याय बघा पेज नंबर 83 वरचा. द पोएम क्रिएट्स डिलाइटफुल पिक्चर्स ऑफ सिटी. या शहराचा सुंदर असं देखावा त्याने इथं सांगायचा प्रयत्न केला आहे, मांडायचा प्रयत्न केला आहे. विच रिच इन इट्स नॅचरल ब्युटी, रिच इन इट्स नॅचरल ब्युटी, इतकं सुंदर श्रीमंत वातावरण असं म्हणलंय. वर्क इन द पेअर्स ग्रुप्स अँड पिक आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच गिव्ह पिक्टोरियल इफेक्ट टू द पोएम, राईट इट इन युअर वर्ड्स. तर ब्युटी वाढवणारे किंवा शहराचे सौंदर्य वाढवणारं तर बिअर शिप्स टावर डोम्स थिएटर्स अँड टेम्पल्स लाय ओपन अप ऑन द फील्ड ऑन द स्काय. इथंपर्यंतच्या लाईनी हे शहराचं सौंदर्य सांगणारे आहेत. तर आता पेज नंबर 84 बघूया आपण. तर 84 पेज नंबर जे आहे ते बघून घेऊ आपण. बघा, फाइंड आउट द वर्ड्स अँड फ्रेजेस विच डिस्क्राईब द फॉलोइंग. की त्याच्या फ्रेजेस, साईट टचिंग इन इट्स मॅजेस्टी, एअर स्मोकलेस दिले बघा तिथं, रिव्हर ग्लाइड्स ॲट हिज ओन स्वीट विल, फ्रेजेस वर्ड्स, रिव्हर म्हणलं की स्वीट विल, हाऊस सिम अस्लीप, मॉर्निंग ब्युटिफुल, आणि सन इन हिज फर्स्ट स्प्लेंडर. तर ॲक्टिव्हिटी नंबर 4 ऑन पेज नंबर 84. रीड द लाईन. द सिटी नाव डथ लाईक अ गारमेंट वेअर. शहर हे एखादं सुंदर असं वस्त्र परिधान केल्यासारखं दिसतंय असं मग. द पोएट इमॅजिन्स दॅट द सिटी इज वेअरिंग अ ब्युटिफुल गारमेंट. कल्पना करतायत, काय कल्पना करतायत की शहरानं एखादं सुंदर असं ड्रेस किंवा वस्त्र परिधान केलंय असं कविता कल्पना करतायत. हेन्स द फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम द पोएम. आता फिगर ऑफ स्पीच अलंकार, आणि याच्याबद्दल मी तुम्हाला शिकवलंय, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो की पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे, तो इमॅजिनेशन आहे, कल्पना. तर त्याच्याबद्दल माहिती सांगतो अगोदर. पर्सॉनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच नॉन ह्युमन थिंग्स हॅव गिवन ह्युमन क्वालिटी ऑर इनएनिमेट मीन्स निर्जीव, इनएनिमेट थिंग आर सपोज्ड ॲज ॲनिमेट. म्हणजे निर्जीव घटकाला ॲनिमेट म्हणजे सजीव असा गुण दिलेला आहे. मग क्वालिटीज ज्या आहेत इमॅजिनेशनमध्ये काय असतं, तर क्वालिटीज ज्या आहेत त्या सजीव घटकाच्या क्वालिटीज, गुणविशेष सजीवाच्या निर्जीवाला दिलेले असतात. तर आता इथं काय म्हणलंय, सिटी नाव डथ लाईक अ गारमेंट वेअर. शहरानं कल्पना केलेली आहे. शहर म्हणजे ह्युमन बिईंग आहे का? नाही, पण ह्युमन बिईंगच्या क्वालिटी शहराला दिल्या आहेत की शहरानं नवीन कपडे घातल्यासारखं, परिधान केल्यासारखं दिसतंय. तर अशा नॉन ह्युमन थिंग्स हॅव गिवन ह्युमन क्वालिटीज अशा काही लाईन आहेत पॅसेजमध्ये, तर त्या लाईन लिहा म्हणून सांगितलंय. पेज नंबर 82 वरती बघा, लाईन नंबर नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुली स्टेप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक. डीड पर्सॉनिफिकेशनची लाईन उदाहरण आहे, लिहून काढा. त्यानंतर द रिव्हर ग्लाइड्स ॲट हिज ओन स्वीट. नदी स्वतःचे
सुंदर अशा, स्वीट म्हणजे गोड मधुर असं म्हणलंय तिला, पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण आहे. आणि त्यानंतर अँड ऑल दॅट मायटी हार्ट इज लाईंग स्टील, हे एक पर्सॉनिफिकेशनची लाईन आहे. तर अशा 3 लाईन लिहून काढा. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 4 मध्येच नंबर 2 आहे बघा. डलवूड ही बी ऑफ अ सोल हू कुड पास बाय. दिस लाईन ऑफ द पोएम कॅन बी rewritten as he would be of a dull soul. The figure of speech is known as inversion. Find out one more example of the inversion from the poem. तर आता इथं इन्व्हर्जन असणारी एक लाईन दिलेली आहे. काय? डल वुड बी ऑफ अ सोल हू कुड पास बाय. तर अगोदर इन्व्हर्जन या फिगर ऑफ स्पीच बद्दल सांगितलंय, तुम्हाला शिकवलंय, पण तरी सुद्धा पुन्हा सांगतो. इन्व्हर्जन म्हणजे आदला बदल. कशाच्या आदला बदल? कर्ता आणि कर्म यांच्या जागेची आदला बदल केलेली असते. मग आता कर्ता कर्म आदला बदल केली की काय झालं? इन्व्हर्ट केलं. सब्जेक्ट इज प्लेस्ड इन द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन द प्लेस ऑफ सब्जेक्ट. दॅट इज SVO ऑर्डर इज इन्व्हर्टेड. आपली नेहमीची रचना जी आहे ना, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट पॅटर्न, तो पॅटर्न इथं इन्व्हर्ट केला. सब्जेक्ट इज प्लेस्ड इन द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन द प्लेस ऑफ सब्जेक्ट. आणि मग आपल्याला आता उदाहरणार्थ आय एम गोइंग टू पुणे, हे सरळ SVO झालं. पण तेच वाक्य इन्व्हर्जन मध्ये कसं होईल? पुणे ऑब्जेक्ट पहिल्यांदा, आय एम गोइंग, आणि मग जर अशी लाईन आली पुणे आय एम गोइंग, तुम्ही उत्तर लिहिताना म्हणायचं खाली इन्व्हर्जन डबल डॉट pattern is not correct or sentence pattern is not in a correct prose order. आणि मग खाली करेक्ट सेंटेन्स पॅटर्न म्हणा आणि मग सांगा काय? पुणे आय एम गोईंगच्या ऐवजी आय एम गोईंग पुणे, हे झाला एस. तर तशी ही तर लाईन आहे. ही कोणती? डल वुड बी ऑफ अ सोल हू कुड पास बाय. तर तीच लाईन कशी म्हणता येईल? ही वुड बी ऑफ अ डल सोल. तर तशा काही उदाहरणं आहेत इन्व्हर्जनची. तर पेज नंबर 82 वरती बघा लाईन सांगतो तुम्हाला इन्व्हर्जनचे एक्झाम्पल असणारे. नियर म्हणजे आय नेव्हर फेल्ट अ काम सो डीप. तर ही लाईन जी आहे ती सब्जेक्ट आय मध्येच घातला आहे आणि बाकीची इकडं तिकडं वाक्य फिरवलं, तर ते इन्व्हर्जनची एक्झाम्पल आहे. ती लाईन लिहून काढा तिथं. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 4 मधलाच थर्ड पॉईंट बघा. द पोएम इज पेट्रार्चन सॉनेट. याबद्दल मी शिकवताना बोललोच तुम्हाला. पेट्रार्चन सॉनेट म्हणजेच लाईन पोएम विथ 14 लाईन्स अँड 2 स्टांजाज. 8 लाईन्स फर्स्ट स्टांजा अँड 6 लाईन्स सेकंड स्टांजा. 8 + 6 14 लाईन्स. तर द पोएम इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. 2 भागात विभागलेले आहेत. कुठले 2 भाग? पहिला भाग पहिलं कडवं 8 ओळीचं, त्याला इंग्लिशमध्ये ऑक्टेव किंवा ऑक्टेट असं म्हणतात. 8 ओळींची कविता. आणि दुसरं भाग आहे, पार्ट आहे, तो 6 लाईन्स कडवं आहे, 6 ओळीचं कडवं किंवा 6 लाईन्स स्टांझा. तर बघा आता ॲन ऑक्टेव पहिला जो भाग आहे त्याला 8 ओळीचा आहे. कशाविषयी? ऑक्टेव अबाउट अ कंप्लेंट. आणि त्याची राईम स्कीम आहे ABBA. द फर्स्ट पार्ट कंप्राइजिंग द 8 लाईन्स ABBA असं 8 ओळींची राईम स्कीम येईल. आणि सेकंड पार्ट जो आहे तो सिस्टेट म्हणजे 6 लाईन्स स्टांझा. तर या 6 ओळीच्या कडव्यामध्ये आपल्याला सेकंड पार्ट कंप्रेस 6 लाईन्स म्हणले. तर तिथं पहिल्यात आहे कंप्लेंट, तर दुसऱ्यात आहे रिव्होल्युशन म्हणजेच क्रांती, बदल. तर त्याची लाईन 6 ओळीची पुढच्या जे आहे ती राईम स्कीम आहे EDC DCD. EDC DCD. तुम्ही राईम स्कीम काढायला शिकवले मी तुम्हाला. स्टार्ट विथ अल्फाबेटिकल स्मॉल a. इफ द प्रोनाउन्सिएशन सेम अल्फाबेटिकल नंबर सेम. इफ द प्रोनाउन्सिएशन चेंजेस अल्फाबेटिकल नंबर चेंजेस. दॅट तर ए नंबर नेक्स्ट B C D लाईक दिस. तर सुरुवात समजा शेवटच्या कडव्याची केली तर आपण CDC
आणि नंतरच्या 3 ओळींची DCD अशी राईम स्कीम होईल. तर रीड द फर्स्ट 4 लाईन्स. नेक्स्ट बघा, रीड द फर्स्ट 4 लाईन्स ऑफ द पोएम. द राईम स्कीम इज ABBA. मी आत्ता सांगितलं. रीड द राईम स्कीम ऑफ द नेक्स्ट 4 लाईन्स. इट इज ABBA. पहिल्या 4 ओळी आणि 4 ओळी 8 ओळींची ABBA असेल. नाव रीड द फर्स्ट 3 लाईन्स ऑफ द सिस्टेट. आता शेवटचं कडवं आहे. पहिल्या 3 ओळीची राईम स्कीम अशी आहे सिस्टेट. नोट द राईम स्कीम. इट इज DC. द राईम स्कीम ऑफ द लास्ट 3 लाईन्स इज DCD. This is the common design of a Petrarchan sonnet. तर पेट्राचन सॉनेटची बद्दल सॉनेट म्हणजे सुनीत काव्य प्रकार आहे, मी बोललोय तुम्हाला. तर अशा प्रकारे हे इथं 48 पेज झालेलं आहे आता. तर नेक्स्ट बघा आता 85 पेज नंबर 85 ॲक्टिव्हिटी बघा. दिस इज अ पेट्राचन सॉनेट. कम्प्लीट द गिवन टेबल बाय गिविंग द एक्झाम्पल फ्रॉम द पोएम. पेट्राचन 14 ओळीची कविता, 8 ओळीचं पहिलं कडवं, 6 ओळीचं दुसरं कडवं. बघा आता फीचर्स आणि एक्झाम्पल्स किंवा लाईन्स. तर ऑब्जेक्ट युज्ड. ऑब्जेक्ट घटक काय काय, तर अर्थ, सन, शिप्स, टावर, टेम्पल्स तुम्हाला दिले, थिएटर, डोम्स, फील्ड्स. त्यानंतर प्रेज किंवा ब्लेम्स, फिअर अर्थ, डल सोल. मेटाफोरचं उदाहरण, हाऊसेस सीम अस्लीप. सिमिलीचं उदाहरण, द सिटी नाव डट लाईक अ गारमेंट. शिकवलेले आहे ते फिगर ऑफ स्पीच तुम्हाला मी. सिमिलीचं उदाहरण आहे, लाईक म्हणलंय. पर्सॉनिफिकेशन, द रिव्हर ग्लाइड ॲट हिज ओन स्वीट विल. स्वीट विल रिलेटेड टू द रिव्हर. पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. नंबर ऑफ लाईन्स 14 लाईन्स आहेत या कवितेत. नंबर ऑफ लाईन्स 14 लाईन्स ऑब्लिक सॉनेट. राईम स्कीम ऑक्टेवची काय सांगितली मी, ABBA. पहिल्या 4 ओळीची ABBA, दुसऱ्या 4 ओळींची ABBA. त्यानंतर मधल्या ओळींची पहिल्या 3 ओळींची CDC DCD. आता तिथं ॲक्टिव्हिटी नंबर 4 बघा. द प्राईड ऑफ एनी सिटी इज इट्स skyline. Write 5 lines about the place where you resides and what makes you feel proud about it. एखाद्या ठिकाणचं ब्युटी, सौंदर्य. आता उदाहरणार्थ कवीने तर वेस्टमिनिस्टर ब्रिजवरून पाहिलेलं सौंदर्य व्यक्त केलं. तर आता तुम्ही अकलूजमध्ये राहताय असं समजा, तर अकलूज विषयी बोला. काय अकलूज, अ नंबर 1 ग्रामपंचायत इन आसिया. अ फेमस गॉडेस अकलाय. अकलूज फेमस फॉर इट्स फेमस गॉडेस देवी अकलाईट. नॅचरल ब्युटी इज, अकलूज इज फुल विथ नॅचरल ब्युटीज अँड इट इज द अट्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ टुरिस्ट्स. अकलूज अट्रॅक्ट्स द इन्युमरेबल टुरिस्ट फॉर इट्स नॅचरल natural points to visit at Akluz. शिव सृष्टी फोर्ट, सयाजीराजे वॉटर पार्क, शिवामृत गार्डन, शिव पार्वती टेम्पल, गणेश टेम्पल ॲट गणेश नगर, ॲट आनंद नगर, शिव पार्वती टेम्पल ॲट यशवंत नगर, रिव्हर नीरा ग्लाइड नियर द अकलूज. हे अकलूज विषयी तुम्ही असं लिहायचं. आता ॲक्टिव्हिटी नंबर 5. देर इज अ कॉमन बिलीफ दॅट हॅव ऑलवेज फ्लरिश्ड ओनली आफ्टर ह्युमन इंट्रजन ओव्हर द नेचर. दॅट स्पीच एक्सप्रेसिंग युअर ओपिनियन अबाउट इट. तर दॅट सिटीज हॅव ऑलवेज फ्लरिश्ड ओनली आफ्टर द ह्युमन इन ओव्हर द नेचर. मानवानं निसर्गावरती केलेलं आक्रमण आणि निसर्गाचं झालेलं नुकसान
याविषयीचं स्पीच द्या म्हणले, तयार करू शकता तुम्ही. पुढं ॲक्टिव्हिटी सेकंड 5 मधलं सेकंड, कंपोज द पोएम ऑन इमॅजिनरी विलेज. एक काल्पनिक शहरावरती कविता तयार करा. ट्राय मेंटेन द राईम स्कीम इन द पोएम. यू मे बिगिन लाईक दिस. सेटल्ड ऑन द बँक ऑफ रिव्हर लाईक अ क्वीन इज माय ब्युटिफुल विलेज फुल ऑफ ग्रीन. तर आता इथलं राईम स्कीम काय येईल? ए बी. तशाच प्रकारची राईम स्कीम येणारी तुम्ही 1-2 कडवं तयार करा असं म्हणलंय. तर आता तुमच्या मनाची कुठलीही करू शकता. अकलूज फॉर इट्स नीरा रिव्हर, स्वीट स्विम. Akloj is my beautiful village, full of interest and the game. आता वरती स्विम अँड देम राईम स्कीम सुद्धा जुळवून दाखवली बघा मी. द शेवटची ॲक्टिव्हिटी बघा. राईट द सेशन ऑफ द सोनेट, रेफर द अर्लियर पोएम्स फॉर द पॉईंट्स टू बी कव्हर्ड फॉर ॲप्रिशिएशन. आता ॲप्रिशिएशनमध्ये इथं काय सांगू द्या, मी लक्षात घ्या, सांगतो काय काय करायचं. पॉईंट लक्षात ठेवायचे 8-10. पहिला पॉईंट, टायटल ऑफ द पोएम टाका, अपॉन अ वेस्टमिनिस्टर ब्रिज. पोएट्स नेम रिटन बाय विल्यम वर्ड्सवर्थ. त्यानंतर इंट्रोडक्शन किंवा कविता कशाविषयी आहे ते सांगा. थीम, अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज इज अ पेट्रार्चन सॉनेट इन विच विल्यम वर्ड्सवर्थ डिस्क्राइब द ब्यूटी ऑफ ब्रिज एज सीन ॲट डाऊन फ्रॉम द वेस्टमिनिस्टर ब्रिज, लंडन. Then world had to still experience the industrial revolution. The poet was enthralled by the Petrarch landscape, beauty, calm, quiet nature before him. The poem was first published in the collection of poems in 2 volumes in 1807. हे झालं तिचं थीम. All of you must remember that poem is about the natural beauty, and William Wordsworth is a romantic poet, a loving poet about a nature, a city, garment, its beauty, river, ship, towers, domes, theaters, temples, all things and its beauty express a poem, all bright and glad in the smokeless air, purity of the air. ही लाईन दाखवते. हे सांगा. त्यानंतर खाली फिगर्स ऑफ स्पीच, जेवढे फिगर ऑफ स्पीच आहेत तेवढे सांगा मग एका खाली एक. किंवा अर्थ, सन, शिप्स, टावर, टेम्पल्स, थिएटर्स, आता मी बघितलं. फ्रेजेस, अर्थ, डल, सोल. फिगर ऑफ स्पीच उदाहरण द्या. काय? द व्हॅरी हाऊसेस सीन अस्लीप. सिमिली म्हणा, त्याचं लगेच उदाहरण द्या एक्झाम्पल म्हणून. द सिटी नाव डथ लाईक अ गारमेंट. पर्सॉनिफिकेशन, त्याचं उदाहरण द्या. रिव्हर ग्लाइड ॲज हिज ओन स्वीट विल. नंबर ऑफ लाईन्स, पेट्रार्चन सॉनेट 14 लाईन्स. राईम स्कीम, ऑक्टेवची राईम स्कीम ABBA आणि सिस्टेटची राईम स्कीम CDC DCD ही राईम स्कीम मांडा. आणि शेवटी युअर मेसेज ऑफ द पोएम असं ॲप्रिशिएशन लिहा. अशा पद्धतीनं आपण पोएम अतिशय सुंदर पद्धतीनं विथ ऑल अँगल, विथ ऑल इन्फॉर्मेशन, विथ ऑल इन्फॉर्मेशन अँड डिटेल स्टडी विथ ॲक्टिव्हिटीज. सो टुडे वी आर स्टॉप हिअर. थँक यू. ओके.